ठाण्यातील दिव्यांग कला केंद्र जिजामाता उद्यान या मतदान केंद्रावरती मशीन बंद आहे आणि त्यामुळे अनेक मतदार आल्या पावली परत गेले। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ठाण्यातलं एक मतदान केंद्र बंद असल्याचं कळतंय, काय नेमकी परिस्थिती आहे? एका ठिकाणी मतदानासाठी ज्या मशीन आणल्या आहेत त्याच बंद पडलेल्या आहेत। सकाळपासून एकाही मतदाराने या ठिकाणी मतदान केलं नाही आणि अगदी 6:30 वाजल्यापासूनची ही परिस्थिती आहे। आपण त्याच मतदार केंद्रावर आहोत ज्या ठिकाणी नरेश मस्के हे ज्या मशीन बंद पडलेल्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि असं का झालं हे त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना विचारत आहेत। आपण काही मतदार आहेत इकडे, आपण त्यांना विचारूया की नेमकं ते कधीपासून आलेले आहेत आणि किती वेळ झालेला आहे। सर, तुम्ही कधीपासून आलेले आहात, किती वेळ झाले? 6:30 वाजता 6:30 वाजता येऊन बसलो इथे आम्ही। अजूनपर्यंत काही आलेला नाही, ती मशीन काही काम करत नाही। अच्छा, पण 15 मिनिटात मशीन चेंज करावी असा नियम आहे। नवीन मशीन आल्या नाहीत, काय कारण काय सांगितलं? काही बोलत नाही। मशीन येणार आहेत अजून, म्हणजे तो मशीन रिपेअरिंग करणारा येणार आहे एवढा सांगितलं आम्हाला। अच्छा सर, तुम्ही कधीपासून आलेले आहात? मी साधारण 6:45 वाजता आलेलो आहे। हां, ही मशीन बंद असल्यामुळे तुम्ही रांगेत बसलेले आहात, इतर देखील मतदार आले होते का, निघून गेले, काय परिस्थिती? साधारणपणे बघा, हे जवळजवळ सगळं भरलेलं होतं, पण वेळ लागणार आहे असं समजून सांगितलं जेव्हा त्यांनी, तेव्हा मग त्यातली निम्मी काय जास्तीच लोक परत गेलेली आहेत। पण मुळात असं झालं की त्यांचं असं म्हणणं होतं की 7 वाजल्याशिवाय आम्ही टेस्टिंग पण करू शकत नाही, त्यामुळे 7 वाजता मुळात त्यांनी मशीन चालू केली आणि त्यानंतर 10 मिनिटांनी त्यांना कळलं की मशीनमध्ये बिघाड आहे आणि त्यानंतर जी प्रोसेस आहे ती आता आपल्या डोळ्यासमोर आहे। खरं म्हणजे 90 मिनिटं आधी मशीन चेकिंग, मॉक ड्रिल करावी लागते, हा नियम काही त्यांना माहिती नसेल। साधारणतः 6:40ला आलो मी आणि 7 वाजता आम्ही त्यांना सांगितलं मतदान चालू करा, तर ते म्हटले मतदानाची घटलेली टक्केवारी ही चिंतेची बाब असताना ठाण्यामधला हा प्रकार समोर येतोय। धुळ्यातून बातमी आहे। धुळे शहरातील मतदान केंद्र क्रमांक 29 LM सरदार हायस्कूल इथे गेल्या अर्धा तासापासून मतदान केंद्रावरती EVM सुरू झालं नसल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली आहे। त्यामुळे मतदान सुरू होण्याची वाट पाहत असून प्रशासनाकडून हे मतदान सुरळीत सुरू करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। ठाणे आणि धुळ्यामधले हे प्रकार समोर आलेले आहेत। तर ठाण्यामध्ये आणि धुळ्यामध्ये एक मतदान केंद्र सध्या बंद आहे, कारण का तिथलं EVM अजून सुरू होऊ शकलेलं नाही। गेल्या 4 टप्प्यांमधली आकडेवारी जर आपण पाहिली तर मतदानाची टक्केवारी ही काहीशी घटलेली दिसली आणि त्यावर खूप चर्चा झाली, चिंता व्यक्त झाली आणि अशात हे EVM बंद असणं डोकेदुखी ठरणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।